गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, शुक्रवारी आपल्या मार्केटमध्ये एक चांगल्यापैकी फॉल आला होता, परंतु इंट्राडेमध्येच मार्केट थोडंसं रिकवरही झालं होतं आणि मार्केट ॲक्च्युली 24,000च्या खाली क्लोज झालं होतं थोडंसं, परंतु वेटेड ॲव्हरेज क्लोजिंग जे आहे तर ते 24,000च्या वरती होतं. म्हणजे आपण जर ॲक्च्युअल क्लोजिंग पाहिलं तर ते 24,000च्या वरती आलेलं होतं. ओके. आता जर आपण US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट 2-3 दिवस म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये शेवटचे 2-3 दिवस एकदम हायर क्लोज होत होतं, पूर्णपणे ग्रीनमध्ये. परंतु आपलं मार्केट मात्र थोडंसं गटांगळ्या खात होतं. त्याच्यामागचं कारण होतं की इंडिया पाकिस्तानमध्ये युद्ध होऊ शकतं अशी सिच्युएशन क्रिएट झाली होती. त्यामुळे US मार्केट चांगलं असूनही आपण खाली आलो होतो. ओके. आता शुक्रवारी मार्केटमध्ये एवढा मोठा फॉल येण्यामागचं रिझन काय, तर ते म्हणजे इंडिया पाकिस्तानमध्ये युद्ध होऊ शकतं आणि शनिवार रविवारमध्ये काहीतरी एस्कलेशन जर झालं तर त्याचा मोठा फटका मार्केटला बसू शकतो असा याच्यामागचा अंदाज होता. परंतु असं शनिवार रविवारमध्ये कुठलीही घडामोड झालेली नाही आहे, हे लक्षात घ्या. आता जर आपण पाहिलं तर फुल स्केल वॉर होण्याची शक्यता तशी आता फार कमी होत चालली आहे. ओके. जर झालं रिटॅलिएशन तर ते आर्थिक बाबींवरती होऊ शकतं, जसं की आता आपण पाहतोय की जी इंडस वॉटर ट्रीटी आहे ती गव्हर्नमेंटनं सस्पेंड केलेली आहे. त्यानंतर झेलम नदीतनं त्यांनी अचानक पाणी सोडून दिलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे वॉर लाईक फ्लड लाईक सिच्युएशन तिथे क्रिएट झालेली आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी. त्यानंतर आर्थिक बाबींवरती कोंडी करण्याचा इंटरनॅशनल लेवलवरती पाकिस्तानला प्रयत्न करण्यात येतोय. म्हणजेच काय की फुल स्केल वॉरपेक्षा गव्हर्नमेंट आपण काय म्हणतो इकॉनॉमिक वॉर जास्त प्रेफर करत आहे, की जी गोष्ट एकंदर बरोबर आहे. कारण वॉर कुणालाही परवडण्यासारखं नाही आहे आणि पाकिस्तान अजूनही डिनाय करतं आहे की आमच्याकडनं हा हल्ला करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे इंटरनॅशनल लेवलला एक वेगळा मेसेज जाऊ शकतो जर इकडनं आपण डायरेक्टली त्यांच्या देशावरती अटॅक केला तर. त्यामुळे आपलं गव्हर्नमेंट पण थोडंसं सेफ गेम खेळत आहे आणि फक्त इकॉनॉमिक लेवलवरती सध्या ते बाकीच्या गोष्टी करत आहेत. परंतु काही ना काही मोठं नक्कीच होईल. मोठं इन द सेन्स फार लाँग टर्ममध्ये ते त्यांना अफेक्ट करेल अशी गोष्ट नक्कीच होईल, हे मात्र लक्षात ठेवा. तर मग आता शुक्रवारी मार्केट आपलं पडलं, त्याच्यामागचं रिझन तुम्हाला मी सांगितलं आणि ॲक्च्युअल शनिवार रविवारमध्ये अशी कुठलीच घडामोड न झाल्यामुळे आता गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की मार्केट साधारण 100 ते 120 पॉईंट गॅपअप ओपन होते आणि मोस्ट लाईकली हा गॅपअप सस्टेन होईल, कारण जे रिझन होतं ते रिझन आता राहिलेलं नाही आहे मार्केट पडण्याचं. ओके. त्यामुळे हा गॅपअप सस्टेन होऊन मार्केट वरच्या बाजूलाच ट्रॅव्हल करण्याची मोस्टली पॉसिबिलिटी आहे. आता जर आपण शुक्रवारचा डेटा जर पाहिला FIS याचा तर तो थोडासा शॉकिंग आहे, कारण मार्केट एवढं पडल्यानंतर असं वाटलं होतं की FIS DIs जे आहेत त्याच्यापैकी FIS तर 100% सेल करतील, भले DIs बाय करतील परंतु FIS सेलिंग करतील. परंतु तसं बिलकुल झालेलं नाही आहे. FISनं मॅसिव्ह बाईंग केलं आहे. FISनं ऑलमोस्ट 3,000 कोटींचं बाईंग केलं आहे आणि DIsनं 3,500 कोटींचं बाईंग केलं आहे. मग एवढं असूनसुद्धा मार्केट पडणं म्हणजेच काय की रिटेलर्सना ट्रॅप करण्यात आलं आहे. म्हणजे मे बी सुरुवातीला त्यांनी सेलिंग केलं असेल मेजर क्वांटिटीमध्ये आणि त्याच क्वांटिटीमध्ये एकदा पॅनिक सिच्युएशन मार्केटमध्ये क्रिएट झाली की मग जे काय रिटेलर्स आहेत तर ते आपले शेअर्स विकून टाकतात आणि मग ते विकतात आणि तेव्हा हे लोक खरेदी करतात. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आता बेसिकली जर आपण पाहिलं तर FISचं बाईंग आपल्याला हे दाखवतं की फुल स्केल वॉर होऊ शकत नाही किंवा होणार नाही आहे अशी एकंदर इनसाईड इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे होती आणि म्हणूनच त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वॉरलाईक सिच्युएशन असताना सुद्धा शुक्रवारी बाईंग करून गेले होते. तर या गोष्टी आपल्याला थोड्याशा आपण काय म्हणतो की कुशन प्रोव्हाइड करतात. आता जर आपण सध्या एशियन मार्केट जर पाहिले तर फक्त USचं जे काही फ्युचर्स आहेत तर ते थोडेसे स्लाइटली डाऊन आहेत, जे योग्य आहे कारण मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्याकडे एक बरीच रॅली झालेली आहे. त्यामुळे थोडंसं मार्केट तिथे डाऊन असणं काही जास्त मोठी गोष्ट नाही आहे. अशी कुठलीही सिच्युएशन तिथे नाही आहे. जर आपण चायनीज मार्केट पाहिलं तर तेही हायर आहे, कारण तिथल्या गव्हर्नमेंटनं टॅरिफ वॉरमुळे चायनीज कंपन्यांचं जे काही नुकसान झालेलं असेल तर त्याला कॉम्पन्सेट करायला सुरुवात केलेली आहे. ओके. त्यामुळे डायरेक्ट कॉम्पन्सेशन असल्यामुळे तिथेही मार्केट अगदी व्यवस्थित आहे, हे लक्षात ठेवा. आता
आपल्याकडे जर पाहिलं तर मोस्टली जे मेजर रिझल्ट्स आहेत तर ते आपल्या मार्केटला ड्राईव्ह करणार आहेत, लक्षात ठेवा. रिलायन्सचा रिझल्ट आलेला आहे, ॲज पर एक्सपेक्टेशन आहे, म्हणजे एक्सपेक्टेशनला थोडंसं बीट केलेलं आहे, परंतु असं मॅसिव्ह एक्सपेक्टेशन बीटिंग नाही आहे. परंतु रिलायन्स त्याच्यावरती कसा रिॲक्ट करेल तर ते कसं ठरणार, तर त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या पोझिशन्स ऑलरेडी क्रिएट झालेल्या आहेत त्यावरती. जर खूप साऱ्या आपण काय म्हणतो की जर डाऊन साईड किंवा बेरिश पोझिशन जर तयार झालेल्या असतील तर त्या स्क्वेअर ऑफ व्हायला सुरुवात होईल आणि स्टॉक वर जाईल. अदरवाईज जर आपण काय म्हणतो की जर बुलिश पोझिशन्स असतील तर मग मार्केट खाली येईल, कारण ते बुलिश पोझिशन जे आहे तर ते एक्झिट व्हायला सुरुवात होईल. म्हणजे आपण काय म्हणतो की एक शॉर्ट कवरिंग त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि त्या पद्धतीनं रिलायन्स आज ड्राईव्ह करेल आणि मोस्टली निफ्टीला तोच ड्राईव्ह करण्याची पॉसिबिलिटी आज आहे आणि झालंच तर हायर साईडला होऊ शकतं असं माझं मत आहे. जर आता आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर सगळं एकंदर सध्या व्यवस्थित दिसतं, हे लक्षात असू द्या. तर मग आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.